पहिल्यांदा रुद्रांशच्या पप्पांनी भाजीपाला आणला होता, ते पण शेतकरी लोक विकत होते म्हणत रस्त्याच्या कडेला, त्यांच्याकडून घेतलेला. आणि असे सांगा की पाव किलो टमाटर आणा किंवा अर्धा किलो टमाटर आणा किंवा पाव किलो मिरची, तर कधी नाही आणत. पहिल्यांदा कसं काय आणलं भाजीपाला माहीत नाही. मग भाजीपाला मी व्यवस्थित ठेवला. मेथीची भाजी होती, कोथिंबीर होती, तो निवडून ठेवला. सकाळी हे काही जेवले नाही आणि मी स्वयंपाक केली होती आणि हे बाहेर गेले नंतर, त्याच्यामुळे काही स्वयंपाक करायचा नव्हता. सकाळचाच स्वयंपाक होता, तो संध्याकाळी होणार होता. मग काही वाटाण्याचे शेंग पण आणले होते यांनी, तर मग थोडेसे शेंग उकडून घेतले. रुद्रांशला पण आवडतात, मला पण आवडतात. जेवण वगैरे झालं, झोपी गेलो. दुसऱ्या दिवशीच्या सकाळी मस्त मेथीचा आडण बनवला होता तुरीचे दाणे टाकून, आणि यांच्यासाठी मेथीची सुक्की भाजी शेंगदाणे टाकून केली होती. साताऱ्याकडे आम्ही राहत होतो त्यावेळेस तिकडे शेंगदाणे खोबरा वगैरे टाकून करी भाजी यांना आवडते, आणि आमच्या भागामध्ये शेंगदाणे किंवा खोबऱ्याचा अजिबात भाजीमध्ये वापर करत नाही. तर बऱ्याच दिवसानंतर म्हणाले तर मेथीची सुकी भाजी शेंगदाण्याचा कूट घालून करून दिली होती, आणि माझ्यासाठी मेथीचा आडण. त्यांची शाळेची तयारी झाली होती आणि टिफिनमध्ये त्याला वाटाणा फ्राय करून दिला होता. पण मोबाईल बघितला तर तिथे सुट्टीचा मेसेज होता, 2 दिवस शुक्रवार आणि शनिवार. मग काय प्लॅन केला आम्ही गावी जायचा. असं पण भरपूर दिवस झाले होते, मी काही माहेरी गेली नव्हती. तर म्हटलं चला गावाकडे जाऊया. जाता जाता गुलाबाच्या फुलाचा थोडासा व्हिडिओ घेतला. आता थोडासा जास्त उमलला आज, जावं की नाही जावं असं वाटत होतं. आता माहेरी जाऊसं पण नाही वाटत. जेव्हा लग्न होतं आपलं नवीन नवीन त्यावेळेसच जायची इच्छा होते, नंतर काही होत नाही. बस काही मिळाली नाही, मग आम्ही खाली पिलीने गेलो. शेवटी पोहोचलो आमच्या गावाला. रविवारी जाणार आहे रिटर्न, तोपर्यंत थांबू.